नमस्कार। आज 1 एप्रिल अर्थात एप्रिल फुल बनवण्याचा दिवस। आता फुल म्हटलं की 2-3 अर्थ निघतात। फुल म्हणजे मूर्ख पण होतं आणि फुल म्हणजे फुल पण होतं, जे आपण देवांना वाहतो ते। सकाळपासून बऱ्याचशा पोस्ट अशा पण फिरतायत की एप्रिल फुल बनवण्यापेक्षा एप्रिल कूल करा, म्हणजे झाडं लावा। अर्थात संदेश चांगला आहे। आणि आता वातावरणामध्ये एवढी मोठी उष्णता पसरली आणि तापमान एवढं प्रचंड वाढलंय, आत्ताच 40 आणि 42 पर्यंत जायला लागले, तर अर्थातच आपल्याला हे वातावरण एप्रिलमध्येच कूल करण्याची गरज आहे। पण मुळामध्ये एप्रिल फुल लोकांना अगदी आवर्जून वेडं बनवण्याचा हा दिवस का बरं साजरा करण्यात आला असेल? कॉन्स्टंटाईन नावाचा द ग्रेट कॉन्स्टंटाईन नावाचा एक राजा होऊन गेला आणि तो राजा प्रजेची काळजी घेणारा होता। साधारणपणे रोमन काळातला असावा हा। आणि त्यावेळेस त्या राजाकडे जो कोणी दाद मागेल त्याची दाद घेतली जायची। त्यावेळेस ह्या राजाच्या पदरी त्याच्या करमणुकीसाठी काही भाट आणि विदूषक ठेवलेले असायचे। परदेशातले किंवा परगावातले काही विदूषक द कॉन्स्टंटाईन ग्रेट याच्या दरबारामध्ये आले आणि त्यांनी राजाच्या कार्यपद्धतीवरती टीका केली आणि ते म्हणले की राजा, तू काही काम करत नाहीये नीट, आम्हाला सांग, आम्ही काम करतो। तुझ्या राज्यामध्ये सगळे लोक दुःखी आहेत असं म्हणतात। राजा उदारमतवादी होता आणि राजाने सांगितलं की हे जे विदूषक आलेले आहेत, यातल्या एका विदूषकाला आज आपण ही सत्ता देऊन टाकू आणि 1 दिवसासाठी हा या राज्याचा राजा। आणि बघा काय गंमत झाली। विदूषकांनी हातामध्ये कारभार घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यानं फरमान काढलं की सगळ्यांनी विदूषकी चाळे करायचे, एकमेकांना वेड बनवायचं आणि वेड्यासारखं वागायचं। अर्थात त्या दिवसभरामध्ये ते फरमान काढल्यानंतर सगळ्यांनी वेड्यासारखे चाळे केले, एकमेकांना वेड बनवलं, चुकीची माहिती दिली आणि त्याच्यामुळे खूप गमती जमती त्या राज्यामध्ये घडल्या। आणि अर्थातच त्या राज्यामध्ये जो काही कारणाने तणाव निर्माण झाला होता, तो तणाव हा आनंदात परावर्तित झाला आणि सगळे एक दिवसाकरता आनंदी आणि सुखी आणि खुश झाले। आणि त्या दिवसाची आठवण म्हणून द कॉन्स्टंटाईन ग्रेट या राजानं एप्रिल फुल हा 1 एप्रिलचा दिवस एप्रिल फुल दिवस म्हणून साजरा करावा असं सांगितलं। याबाबत अनेक कथा आहेत। कॅलेंडरची सुद्धा यामध्ये कथा आहे की पूर्वी एप्रिल पासून वर्षाचं सुरुवात व्हायची, जशी आता जानेवारी पासून होते तशी एप्रिल पासून व्हायची। आणि त्यावेळेस काही लोक हे मान्य करायला नव्हते तयार की जानेवारी पासून आम्हाला नाही, आम्हाला एप्रिल पासूनच वर्ष धरायचं। आजही आपण बघतो की आर्थिक वर्ष आपण एप्रिल नंतरच पाहतो। मग त्यावेळेस त्या राजानं तो फतवा काढला की जो कोणी एप्रिल पासून दिवस मोजेल, नवीन वर्ष मोजेल, तो मूर्ख आहे। आणि म्हणून 1 एप्रिलला मूर्खांचा दिवस किंवा मूर्खपणा करण्याचा दिवस म्हणून पण साजरा केला जातो। आजकाल बघतोय आपण की जगामध्ये मूर्खपणा आणि मूर्खपणाचा बाजार वाढत चाललाय। त्याच्यावरती शहाणपणा हेच एकमेव औषध आहे। प्रत्येकाने आपला योग्य विचार करून आपल्या जीवनामध्ये कसा आनंद निर्माण होईल याचा प्रयत्न करावा। आणि एप्रिल आणि त्याच्यानंतर येणारा मे आणि त्याच्या वातावरणातली उन्हाळा हा कमी करण्यासाठी तुम्ही सृष्टीला मूर्ख बनवू नका, कारण सृष्टीला जर तुम्ही मूर्ख बनवत असाल तर एक ना एक दिवस आपण आयुष्यभरासाठी आणि पुढच्या पिढीसाठी मूर्ख ठरणार आहोत। त्यामुळे एप्रिल फुल आणि एप्रिल कूल या दोन्ही गोष्टी आनंदाने साजरा करूयात। नमस्कार।